हे बघा, माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात. नमस्कार मंडळी, मी राहुल दांडगे घेऊन आलो आहे UPSC मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 3 म्हणजेच GS2 या पेपरच्या सिलेबसचा भाग 3. मित्रांनो, जर तुम्ही भाग 1 आणि 2 बघितला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. तिथे तुम्हाला UPSC सिलेबस इन मराठी ही प्लेलिस्ट दिसेल. ती उघडा आणि आतापर्यंत UPSCचा जेवढा सिलेबस डिस्कस केला आहे तो बघा आणि तोंडपाठ करा. मित्रांनो, यूज युअर टाइम और लूज युअर टाइम. म्हणून चला तर विथआउट वेस्टिंग अवर टाइम आपण बघूया GS2 या चित्रपटाचा भाग 3, ज्याचं नाव आहे इंडियन पॉलिटी, भारतीय राज्य व्यवस्था. मित्रांनो, आपण मागील 2 भागांमध्ये GS2 या पेपरच्या सिलेबसमधील 20 टॉपिक्सपैकी 6 टॉपिक्स चर्चा करून संपवलेले आहेत. चला तर आता सर्वप्रथम इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यव्यवस्था म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊया. मित्रांनो, जर तुम्ही पॉलिटीचा पॉलिटिक्स म्हणून किंवा राज्यव्यवस्थेचा राजकारण म्हणून अर्थ घेत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहेत. कारण पॉलिटी आणि पॉलिटिक्स यामध्ये खूप अंतर आहे. मित्रांनो, कॉन्स्टिट्यूशन संविधानासाठी, संविधानाचे रक्षण व पालन करण्यासाठी पॉलिटी राज्यव्यवस्था असते आणि पॉलिटी ही गव्हर्नन्सचे काम करत असते. पॉलिटी म्हणजे काय तर एनी पॉलिटिकल एंटिटी. आता तुम्ही म्हणणार की एंटिटी म्हणजे काय, तर मित्रांनो, अशी एखादी गोष्ट जिचे स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतःची स्वतंत्र ओळख आहे. मग ती एखादी ऑर्गनायझेशन असो, इन्स्टिट्यूशन असो, म्हणजेच संघटना किंवा संस्था असू शकते. मित्रांनो, याचाच अर्थ असा होतो की जर आपण एखाद्या राजकीय संस्थेचे स्ट्रक्चर, फंक्शन, रोल, रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजेच कामे, भूमिका, जबाबदाऱ्या यांचा अभ्यास करत असू तर आपण पॉलिटी म्हणजेच राज्यव्यवस्थेचा अभ्यास करत आहोत. आता मित्रांनो, लक्षात असू द्या की प्रत्येक संस्था किंवा संघटना माणसांनी बनलेली असते आणि ही माणसे एका विशिष्ट उद्दिष्टासाठी एकत्र आलेली असतात आणि या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी कलेक्शन, मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग याची आवश्यकता असते. त्यामुळे तिथे नेता, कार्यकर्ता आणि जनता असे स्तरीकरण झालेले असते. आणि जेव्हा आपण अशा एखाद्या राजकीय संस्थेचा अभ्यास करत असतो तेव्हा आपण पॉलिटीचा अभ्यास करत असतो. ओके, चला तर आता आपण सिलेबसच्या 20 टॉपिक्सपैकी 7वा टॉपिक बघूया, जो आहे फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युनियन and the states, issues and challenges pertaining the federal structure, devolution of powers and finances up to the local levels and challenges therein. चलो अब इस टॉपिक को समझने के लिए इसके टुकड़े टुकड़े करेंगे. So first, functions and responsibilities of union and the states. तर प्रिय मित्रांनो, संविधानामधील पहिली कलम असे म्हणते की भारत हा राज्यांचा समूह असेल. इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. तर पॉलिटीचा अभ्यास करताना तुम्हाला समजून घ्यावे लागेल की केंद्र म्हणजे काय आणि राज्य म्हणजे काय, केंद्र सरकार म्हणजे काय आणि राज्य सरकार म्हणजे काय. आणि म्हणून मित्रांनो, या टॉपिकमध्ये तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची कार्ये आणि जबाबदाऱ्या यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर केंद्र आणि राज्य यांचे संबंध कसे आहेत, म्हणजेच कडू आहेत की गोड आहेत, याचा अभ्यास करावा लागेल. मित्रांनो, आता सेकंड आहे इश्यूज अँड चॅलेंजेस पर्टेनिंग टू द फेडरल स्ट्रक्चर. ओके, तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की फेडरल स्ट्रक्चर कशाला म्हणतात, तर केंद्र आणि राज्य हे जे 2 लेयर स्ट्रक्चर आहे ना, यालाच फेडरल स्ट्रक्चर असे म्हणतात. आणि म्हणून केंद्र आणि राज्य यांच्याशी संबंधित जे काही मुद्दे आहेत, आव्हाने आहेत, त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आता थर्ड आहे डिव्होल्यूशन ऑफ पॉवर्स अँड फायनान्सेस अप टू दी लोकल लेवल्स अँड चॅलेंजेस देअरिन. मित्रांनो, आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या व्यतिरिक्त आणखी एक संस्था आहे जिचं नाव आहे स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी. म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात अधिकारांची वाटणी कशी आहे, म्हणजेच यामध्ये तुम्हाला केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची वाचणे गरजेचे आहे.
हे तर झाले अधिकारांच्या वाटणीबद्दल. आता मित्रांनो, 3 मित्रांमध्ये भांडण तर होतच असतात ना, म्हणून आता ही जी वाटणी केली आहे त्यामुळे कोणती आव्हाने निर्माण झाली आहेत याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करावा लागेल. बघा मित्रांनो, टॉपिकचे असे तुकडे केले की टॉपिक बरोबर समजायला लागतो. आता आपण बघूया 20 टॉपिक्सपैकी 8वा टॉपिक, ज्याचं नाव आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स बिटवीन व्हेरियस ऑर्गन्स, डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम अँड इन्स्टिट्यूशन्स. चला, हे तर सोपं आहे बा. आता तुम्ही म्हणणार कसं? अहो मग तेच तर सांगायसाठी व्हिडिओ बनवत आहे ना. मित्रांनो, आपण बालक नेहमी म्हणत असतो की भारतीय लोकशाहीचे 3 खांब आहेत. सांगा बरं मग कोणते 3 खांब आहेत ते? ओके, मीच सांगतो. तर पहिला खांब आहे एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी. दुसरा खांब आहे लेजिस्लेटिव्ह, कायदे बनविणारे लोक. यामध्ये लोकसभा, राज्यसभा इत्यादी येते. आणि तिसरा खांब आहे ज्युडिशियरी, न्यायिक व्यवस्था. तर मित्रांनो, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह अँड ज्युडिशियरी या 3ही संस्थांचा सविस्तर अभ्यास आपल्याला करावा लागेल. यांच्यामध्ये अधिकारांचे वितरण कसे आहे, न्यायिक व्यवस्थेला कशा प्रकारे टोटल इंडिपेंडन्स दिलेले आहे याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. आता आपण 20 टॉपिक्सपैकी 9वा टॉपिक बघूया, जो आहे स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्हज अँड द ज्युडिशियरी, मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट, प्रेशर ग्रुप्स अँड फॉर्मल इनफॉर्मल असोसिएशन अँड देअर रोल इन पॉलिटी. चला तर आपण या टॉपिकचे पण तुकडे तुकडे करून समजूया. सो फर्स्ट, स्ट्रक्चर, ऑर्गनायझेशन अँड फंक्शनिंग ऑफ द एक्झिक्युटिव्हज अँड द ज्युडिशियरी. नोकरशाही आणि न्यायिक व्यवस्थेची संरचना आणि कार्ये याचे सविस्तर ज्ञान तुम्हाला असायला हवे, कारण तुम्ही पण पुढे चालून एक एक्झिक्युटिव्ह होणार आहेत, IAS होणार आहेत. आता सेकंड आहे मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट. सरकारची महत्त्वपूर्ण मंत्रालये आणि विभाग, जसे की स्वास्थ्य मंत्रालय, शिक्षा मंत्रालय, भाषा विभाग आणि इतर काही मंत्रालयांचा व विभागांचा अभ्यास या टॉपिकसाठी करावा लागेल. आता थर्ड आहे प्रेशर ग्रुप्स अँड देअर रोल इन पॉलिटी, दबाव गट आणि त्यांची भारतीय राज्यव्यवस्थेतील भूमिका. मित्रांनो, दबाव गट कोणकोणते आहेत आणि त्यांची भूमिका म्हणजे ते कशा प्रकारे सरकारला नियंत्रित ठेवता याचा अभ्यास आपल्याला करायला हवा. चला, आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी जे काही सांगितले आहे ते समजले असेल. आता बघूया 20 टॉपिक्सपैकी 10वा टॉपिक, पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर, स्ट्रक्चर, फंक्शनिंग, कंडक्ट ऑफ बिझनेस, पॉवर अँड प्रिव्हिलेजेस अँड इश्यूज अरायझिंग आउट ऑफ दिस. ओके, मला सांगा पार्लमेंट म्हणजे काय? अहो, पार्लमेंट म्हणजे संसद. आता पार्लमेंटचे स्ट्रक्चर म्हणजे काय, संरचना कशी आहे? तर मित्रांनो, आपल्या भारतीय संसदेचे 3 अंग आहेत, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. आता ज्या प्रकारे देशात राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आहे, तसेच राज्यांमध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद असतात. मित्रांनो, इथे लक्षात असू द्या की विधान परिषद फक्त काहीच राज्यांमध्ये आहे, सर्व राज्यांमध्ये नाही. तर मित्रांनो, राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यांचे अध्यक्ष, या सर्वांची कार्ये, यांना मिळालेले अधिकार आणि सुविधा या सर्व गोष्टींची माहिती या टॉपिकमध्ये तुम्हाला गोळा करावी लागेल. त्याचबरोबर यांचे अधिकार, कार्ये आणि सुविधा याच्यामुळे निर्माण होणाऱ्या मुद्द्यांची सुद्धा तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ओके, नाउ वी विल डिस्कस अबाउट टॉपिक नंबर 11. 20 टॉपिकपैकी 11वा टॉपिक, जो असा आहे अपॉइंटमेंट टू व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट, पॉवर्स, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. तर मित्रांनो, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, चीफ जस्टिस ऑफ इंडिया इत्यादी अशी काही पदे संवैधानिक पदे आहेत. तर मित्रांनो, या पदांवर लोक कसे विराजमान होतात याचा अभ्यास करा. त्यानंतर त्यांचे अधिकार, कार्ये, भूमिका व जबाबदाऱ्या काय ही पण माहिती तुम्ही गोळा करा. नाऊ नेक्स्ट आहे 20 टॉपिकपैकी 12वा टॉपिक, स्टॅट्युटरी बॉडीज, रेग्युलेटरी बॉडीज, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, व्हेरियस क्वासी ज्युडिशियल बॉडीज
अबे रुको 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 बेटा, झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. म्हणून एक एक करून बघू. तर नंबर 1, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. मित्रांनो, जेव्हा संविधान बनले होते तेव्हा त्यात खूप साऱ्या संस्थांचा आधीपासूनच उल्लेख होता, जसे की इलेक्शन कमिशन, UPSC, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स इत्यादी. यांना आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणतो. सेकंड आहे स्टॅट्युटरी बॉडीज. याचा उल्लेख संविधानात नाही, परंतु लॉजद्वारे ह्या बॉडीज बनवल्या गेल्या, जसे की नॅशनल ह्युमन राईट कमिशन, नॅशनल कमिशन फॉर वुमन इत्यादी. यांना आपण स्टॅट्युटरी बॉडीज असे म्हणतो. नाऊ व्हॉट इज मीन बाय रेग्युलॅरिटी बॉडीज. तर मित्रांनो, काही क्षेत्रातील कामांचे स्टँडर्ड वाढवण्यासाठी गव्हर्नमेंट स्वतंत्र बॉडीजची स्थापना करत असते. त्यांना आपण रेग्युलॅरिटी बॉडीज असे म्हणतो. उदाहरणार्थ सेबी, RBI, RIDA एक्सेट्रा. आता काय राहिलं तर व्हेरियस क्वासी ज्युडिशियल बॉडीज. मित्रांनो, कॉमनली क्वासी या शब्दाचा अर्थ होतो अर्ध, हाफ असा. त्यामुळे NHRC, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, स्टेट ह्युमन राईट कमिशन, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन एक्सेट्रा ही काही क्वासी ज्युडिशियल बॉडीजची उदाहरणे आहेत. मित्रांनो, एका प्रकारे आपण क्वासी ज्युडिशियल बॉडीजना अर्धन्यायिक व्यवस्था असेही म्हणू शकतो. तर मित्रांनो, रेग्युलॅरिटी बॉडीज म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे काय, क्वासी ज्युडिशियल बॉडीज म्हणजे काय, स्टॅट्युटरी बॉडीज म्हणजे काय, या सर्वांची कार्ये काय इत्यादी गोष्टींचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. आय होप इथंपर्यंत तुम्हाला सर्व काही समजलं असेल. नाऊ 20 टॉपिक्सपैकी 13वा टॉपिक आहे सायलेंट फीचर्स ऑफ द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट. मित्रांनो, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट हा 1951चा ॲक्ट आहे. निवडणुका कशा, केव्हा, कोण लढवू शकतो याबद्दल आहे. तुम्ही नेटवरून याबद्दल 3-4 पेजेस जरी माहिती काढली तरीही ही माहिती परीक्षेसाठी पुरेशी आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण UPSC मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 3 म्हणजेच GS2 या पेपरच्या सिलेबसचा पॉलिटी हा भाग 3 चर्चा करून संपवलेला आहे. आता मी जातो जेवण करायला. तुम्ही कुठेही जाऊ नका. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि सिलेबस पाठ करा आणि जमलंच तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ लगेच तुमच्याकडे येईल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.